आलेच ऊसतोड नव्हते कामगार. हा ऊसतोड आलेच नव्हते कामगार. मग आमचा मीच ऊस तोडून वगैरे भरून सगळं केलं. शेतातले मग कामं पण सगळे घरात केले. तुमची 15-20 माणसं आहेत का? आहेत मग ती 15. टोळीच केली असते बरं झालं. ते टोळीचा मुकादम जर तू झाला असतास आणि बाकीच्या टोळीत कामाला लावलं चाललं असतं की रे. मग एक ट्रॅक्टर पण होता आपला. मग टोळी आपले भरपूर पैसे असतात त्या टोळीत ना. आता 25-30 लाख रुपये घेतात ना वर्षाच्या नंतर हे आहे ना टर्न आहे ना टोळीचा. असेल तेवढा म्हणजे तेवढा असेल. मग बघ तुझं पॅकेज 30 लाखात झाला असतं. कोई बात नाही. मग घरातले तुझे शत्रू आहेत का? किंवा शत्रू तुला नाही. त्यावेळी तुला फिरू दिलं नाही बरोबर? हा. मग ते तुझे शत्रू म्हणायचे का? नाही त्यावेळी तुला राग आला असेल त्यांचा की मला माझे मित्र फिरतात आणि मला जाऊ देत नाही. हा मग ते आज तुझे शत्रू आहेत का? आज तुला तिथे पोहोचायपर्यंत त्यांचे सपोर्ट आहे का नाही? हा म्हणजे त्यांनी चांगल्यासाठीच जे हे केलं माझ्या, म्हणजे त्यावेळी जे समजत नव्हतं मला, पण आता मला समजायला लागले की त्यांनी जे पण आपल्यासाठी डिसिजन घेतलेत. जय हिंद जय भारत. आज अशा एका व्यक्तीजवळ आलेला आहे. ती व्यक्ती म्हणजे अशी आहे की ह्या मुलगा जो आता माझ्या शेजारी बसलाय ह्याच्या बापाच्या लग्नामध्ये मी होतो. आता माझा फोटो आहे की मी पप्पाच्या लग्नामध्ये होतो आणि त्यावेळी आम्ही लग्नामध्ये छोटी मोठी कामं करायचं. पण कधी वाटलं नव्हतं की असं पण प्रसंगी येईल. एखाद्या मुलाच्या वडिलाच्या लग्नात आम्ही आणि त्या मुलाची परत मुलाखत आदरानं किंवा गर्वानं घेतली जावी असं काही कार्य माझ्यातून होईल असं मला वाटलं नव्हतं. पण मला सांगायला फार आनंद वाटेल की हा मुलगा नवोदयचा विद्यार्थी आहे. नवोदयचा विद्यार्थी म्हणजे भारतातील जे ज्ञानामध्ये सर्वात जास्त उच्च ज्ञानी मुलं आहेत त्या मुलांना नवोदयमध्ये ऍडमिशन मिळतं परीक्षा क्रॅक केल्यावर. त्याच्यानंतर हा मुलगा ॲथलेटिक्समध्ये 400 मध्ये नॅशनलचा प्लेअर आहे. त्याचबरोबर हायजम्पमध्ये नवोदयमधून नॅशनलचा प्लेअर आहे. त्याचबरोबर कुस्तीमध्ये नॅशनलला खेळलाय, त्यामध्ये सुद्धा त्याला गोल्ड मेडल आहे. अशी अनेक पदकं घेतलीत. सीईटीचा रिझल्ट 99% पडलेला. त्याबरोबर जेईला सुद्धा ह्याला चांगली मार्क पडलेली. त्याला NIT भेटली होती. 2 मार्कामध्ये IIT गेली होती जेईला. तर इतकी अचिव्हमेंट असणारा एक मुलगा आहे आणि याचा आम्हाला फार अभिमान आहे. याचं नाव आहे भूषण संजय पाटील. गाव याचं माले आहे, जे किल्ले पन्हाळगडाच्या पायथ्याला आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची शेवटची भेट झालेलं गाव आहे. तर अशा भूषण जवळ आम्ही आलेलो आहे. UPSCची CAPF एक एक्झाम असते, ती एक्झाम फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केलेली आहे. त्याचबरोबर CISF मध्ये इन्स्पेक्टर म्हणून आता याचं जॉईनिंग आलेलं आहे. मग ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम याने क्रॅक केली, त्यामध्ये याचं जॉईनिंग आलं. नमस्कार. थोडं तुझं नाव सांग बाळा. माझं नाव भूषण संजय पाटील. हा, आणि तुझं लहानपण मला सांग की लहानपणी तू अभ्यास कशा पद्धतीने करत होतास, जरा हे सांग पहिलं. लहानपणी म्हणजे खेडेगावातच मी पण राहिलेलो. घरचे आधी ट्रॅक्टर वगैरे होता, शेती वगैरे होते. हा. मग लहानपणी वारणा विद्यामंदिरला गेलेलो मी. लहानपणी शिक्षण माझं अंगणवाडीपासून 4थी पर्यंत वारणा विद्यामंदिरला झालं. मग रोज अपडाऊन करून? हा, रोज अपडाऊन करायचं. पप्पा जायचे वारणा बँकेत, मग त्यांच्यासोबत जायचो, येताना त्यांच्यासोबत परत यायचो. मग लहानपणी शिक्षण असं नॉर्मलच होतं, म्हणजे असं काय एक्सेप्शनल म्हणजे असं काय नव्हतं, म्हणजे नॉर्मलच होतं. परत 5वी नंतर प्रवास? मग ज्यावेळी 4थीला स्कॉलरशिपची एक्झाम दिली त्यावेळेस माझा सिलेक्शन झालं. स्कॉलरशिपमध्ये मला भेटले स्कॉलरशिप एक्झाममधून. मग त्यावेळी मग नवोदय एक्झाम बद्दल समजलं. कोडलीचे नाईक सर त्यांनी सांगितलं वगैरे. मग 5वीसाठी नवोदयचा क्लास लावलेला, नवोदयला सिलेक्शन व्हायसाठी. मग 5वी कोल्हापूरमध्ये लावलेला, पुजारी सर म्हणून. मग 5वीला नवोदयची एक्झाम दिल्यामुळे नवोदयसाठी सिलेक्शन झालं. मग 6वी पासून नवोदयमध्ये कुठे? नवोदय कागलला. किती पर्यंत शिकला तिथं? 12वी पर्यंत. 12वी पर्यंत. 10वीला किती टक्के मार्क पडले तिथे? 10वीला 91% होते. 91. आणि 12वीला? 12वीला 82% होते. 82%. कमी का आले मार्क? का 12वीला कमी येतात? नाही, 12वीला म्हणजे ध्येय त्यावेळी CET जेईच होतं ना, म्हणजे 12वीचे बोर्डाचे मार्क कुठं आजकाल विचारत नाही. त्यामुळे बोर्डच्या एक्झामची काही प्रिपरेशन केली नव्हती. CET जेईचीच प्रिपरेशन चालू होती. त्यामुळे CETला तुला किती पर्सेंटेज मार्क पडले? मी सांगितलं तरी पण तुझ्या तोंडून सांग. 98.97. म्हणजे 98.97 म्हणजे 99%. आणि जेईला? जेईला 96.44 असेल. 96.44 पडले जेईला पर्सेंटाईल? हा. बरोबर. मग तुला मेन्सला किती पडले? जेई मेन्सला मग तरी तुला IIT का भेटलं 96? IIT साठी जेई ऍडव्हान्स म्हणून एक्झाम असते. हो बरोबर. हा, मग त्यात माझे 71 स्कोर आलता आणि त्यावेळी मग ते कट ऑफ असतो, ते एक ऍडव्हान्स क्लिअरचा तो 73चा होता. त्यामुळे क्वालिफाय नव्हतं 2 मार्कात. हा. ओके. मग तो कट ऑफ क्वालिफाईड नव्हता? हा, कट ऑफ नव्हता. मग त्यावेळी NIT तुला भेटलं? हा, NITला भेटलेलं ऍडमिशन, म्हणजे कॅप्रॉन मधून.
ओके. मग आता खेळाडू म्हणून जे हा. खेळायला लागलास नवोदयला, हा. त्यात ते कशा पद्धतीने काय केलंस? कारण म्हणजे- नवोदयाची मुलं ही फक्त ज्ञानामध्येच असतात, खेळात हा. नसतात. तू कसं खेळात आलास? नाही म्हणजे मला खेळाची आवड होती आधी पण लहानपणापासून. हम्म. मग खेळामुळे बरंच शिकलो मी, म्हणजे डिसिप्लिन माझ्यात आली किंवा मग मेंटल टफनेस आली किंवा मग टीमवर्क शिकलो खेळामुळे. बरं. म्हणजे खेळात नवोदयमध्ये पण म्हणजे आमच्या नवोदयचे लेवलचे जे गेम असायचे ना, मग त्यात ज्यावेळी नवोदयला गेल्यावर मला समजलं थोडं की आपण पण करू शकतोय काहीतरी त्यात. मग खेळाची आवड होती पहिल्यापासून, मग खेळात थोडं हे झालं. पण नंतर जसं जसं मला समजायला लागलं की खेळात जर आपल्याला प्रावीण्य भेटायचं असलं तर आपल्याला एक्सेप्शनल टॅलेंट पाहिजे खूप, किंवा म्हणजे असं खूप जास्त पिरियडसाठी आपल्याला अनसर्टिनिटी आहे. म्हणजे त्यामुळे मग मी ह्या स्पर्धा परीक्षेत उतरण्याचा निर्णय घेतला. म्हणजे मला समजलं की म्हणजे एकतर खेळात जर आपण खूप वरती जायचं असेल तर आपल्याला एक एक्सेप्शनल टॅलेंट पाहिजे किंवा खूप असे बरोबर की, पण हे पाहिजे. तरी पण तू स्टेट लेवलला खेळामध्ये हा. कोणत्या कोणत्या गेम मध्ये आलास? मी ऍथलेटिक्स मध्ये खेळायचो आणि रेसलिंग खेळायचो. मग रेसलिंग, कुस्ती. हा मग कुस्ती हा तू कधी आयुष्यात केलेली नाहीस, मग तू कसं काय त्यात घुसलास? तू का लहानपणी गावात खेळा होतास? लहानपणी गावात थोडं खेळायचो. हा. म्हणजे तालमीत नवोदयाला जायचंस? जायचो. हा, तालमीत जायचो. मग तिथं गेल्यानंतर मग ऍथलेटिक्स मध्येच पहिला खेळायचो मी आणि हँडबॉल वगैरे खेळायचो. मग फिटनेस होते. मग आमचे सर ते नारंगर सर ते बोललेत की कुस्ती पण ट्राय करून बघ वगैरे. ओके. मग ते थोडे प्रॅक्टिस केल्यानंतर मग त्यात थोडं हे झालं. कुस्तीत पण झालं. हा. मग कुस्तीमध्ये तू कुठल्या लेवल पण खेळलास? तू कुठल्या कुठे- आमचे नवोदयमध्ये जे एनयूएसचे जे नॅशनल्स असतात ना, त्यात पार्टिसिपेशन केले. ओके. मग तुझे कुठे गेम झाले होते? ते लखनौला झाले. लखनौला. ओके, तिकडं. आणि मग हा. स्टेट लेवलला तुझं मिडल होतं, गोल्ड. हा, स्टेट लेवल म्हणजे नवोदयचे जे रिजनल असते त्यात गोल्ड. फर्स्ट आलो. मग त्यासाठी मग नवोदय लेवलचे नॅशनल असतात त्यासाठी मग लखनौला पार्टिसिपेशन. बरं. मग तुला काय सत्कार स्वरूपामध्ये काय काय त्याने आज काय केलं तुला स्पेशल? काय मार्क मिळाली का त्याची? ह्याचे गेम्सचे नाहीत, कारण हे आमच्या मग त्याच्या पुढे एक SJFI म्हणून असते त्याचे भेटतात. पण हे माझे म्हणजे एनयूएस नॅशनल होतं त्याचे नाहीत भेटले मला. पण एनसीसी मध्ये माझं पार्टिसिपेशन होतं, म्हणजे एनसीसी सर्टिफिकेट होतं. मग त्याचे मला आता ह्या एक्झाम मध्ये 8 मार्क बोनस पण भेटतात. हा. मग खेळ पण झाला, इंजिनिअरिंग झालं, शिक्षण झालं, तर एवढ्यातून तू कसं ऍडजस्ट केलंस एवढं? कारण काय, खेळाडू असेल तर तो ज्ञानी नसतो, ज्ञानी असेल तर ते खेळाडू नसतो, असं काय तर होतंय. मग तुझं असं कसं काय झालं? तू काय केलं? मला ह्या सगळ्याचा फायदा झाला. म्हणजे खेळात असल्यामुळे मला डिसिप्लिन आली माझ्या अंगात, किंवा मग त्यात मला म्हणजे मेंटल टफनेस आली, किंवा म्हणजे एक्झाम प्रिपरेशनच्या गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशनला तर मेंटल टफनेस सगळ्यात महत्वाची आहे. ती मला खेळामुळेच भेटली. म्हणजे मला ध्येय होतं किंवा म्हणजे जे कष्ट करायचे जे हे होते ते खेळामुळेच मला लाभली. आणि ज्यावेळी मग आता ह्या जे माझे सीपीओ मध्ये एक्झाम झाले ना सब इन्स्पेक्टरसाठी, त्यासाठी मला फिजिकल फिटनेसची पण एक्झाम होती, म्हणजे ग्राउंड होतं. मग त्यावेळी आता मग आधी खेळल्यामुळे मला आता जास्त मेहनत करायची गरज लागली नाही, त्यामुळे आता मी अभ्यासावर लक्ष केलं ना पूर्णपणे. मग मला हे विचारायचं तुला की त्या गेम मध्ये तुला किती मार्क पडले? त्या टेस्ट मध्ये तुला किती नाही, क्वालिफाईंग मार्क होते. पण जे आता मुलं जे आता अभ्यास करणारी मुलं आहेत माझ्यासोबत, त्यांना त्याची पण तयारी करायला लागायची वेगळी. त्यामुळे आता मला जास्त त्याची तयारी करायला लागली नाही. म्हणजे आधीपासून माझं फिटनेस होते, त्यामुळे मी थोडं टाइम केलं फक्त प्रिपरेशन, त्यामुळे माझे झाले क्लिअर. त्यामुळे मला आता फक्त एक्झामवर फोकस करता आलं, त्यामुळे चांगले मार्क आल्यामुळे मला सिलेक्शन झालं. खेळाडू हा अभ्यासामध्ये हुशार असू शकतो. हा, असू शकतो. म्हणजे त्या मुलांनी कशा पद्धतीने काय केलं पाहिजे त्या खेळाडूसाठी? त्या खेळा म्हणजे अभ्यासामध्ये आणि खेळामध्ये समन्वय साधायचा असेल तर मुलांनी कसं वागलं पाहिजे? काय म्हणजे प्रत्येकानं आपापले जाणून घेतले पाहिजे की आपले कुवत किंवा आपण कशात चांगला आहे. म्हणजे आता मला समजलं की खेळामध्ये मी खूप वरतीपर्यंत जाऊ शकत नाही, कारण त्यासाठी तेवढं जी रिक्वायरमेंट होती किंवा खूप जास्त सराव लागतोय किंवा प्रॅक्टिस लागते तेवढी नव्हती. मग मला समजलं की ह्या आता खेळासोबतच ज्या एक्झाम आहेत ना, आता मी जे करतोय, किंवा मग आर्मीच्या एक्झाम देऊ शकतात मुलं, किंवा मग CAPFच्या आहेत, किंवा जे असे सब इन्स्पेक्टरच्या आहेत, त्यासाठी मग आपण फायदा होऊ शकतोय त्याचा. म्हणजे बरोबर. मग ते झालं फिटनेससाठी जे ग्राउंड असते त्याची तयारी करता लागत नाही, किंवा मग आपल्यात त्याची मेंटॅलिटी तयार होते की, आणि खेळामुळे आपल्यात डिसिप्लिन येते आपल्या आयुष्यात, किंवा मग बाकीचे. ते काय झालं, डिसिप्लिन आला रे. पण मी काय म्हटलं तुला की खेळाडू आणि शिक्षण या दोन्हीचं समन्वय, तू अभ्यास किती वेळ करायचा आणि खेळायचाच किती वेळ, असं मला विचारायचं. हा, तसं का? म्हणजे नवोदयमध्ये होतं त्यावेळेस तरी आमचं ठरलेलं असायचं पिरियड की गेम्स पिरियड आणि सकाळचे मॉर्निंग PT वगैरे असायचं. बरोबर. तेवढ्याच टाइमला खेळणं असायचं. मग त्यावेळी मग ज्यावेळी मग कॅम्प वगैरे व्हायचे नॅशनलचे, त्यावेळेस मग जास्त टाइम भेटायचा वगैरे खेळायला. हा, खेळासाठी. आणि मग अभ्यासाचं पण ठरलेलं असायचं नवोदयमध्ये, त्यामुळे तिथं नियमाचे त्यामुळे ठरलेलं असायचं, फिक्स शेड्यूल होतं. बरोबर. मग हे झालं, हे करत असताना तुला असं टेन्शन यायचं नाही की खेळल्यामुळे एखाद्या अंगात थकवा येणे वगैरे असं काय होतं का तुला? नाही, खेळल्यामुळे उलट रिफ्रेश, म्हणजे जास्त फ्रेश वाटायचं उलट खेळल्यामुळे, कारण ते थोडं
सारखं सारखं अभ्यास करून थोडं हे होतं ना. मग तुझ्या नॅशनल कुस्त्याला गेला तर तुझ्या टोटल कुस्त्या किती झाल्या एनयूएस मध्ये? एनयूएस मध्ये मग आता पहिल्यांदा क्लस्टर लेवल असतात, हा. तिथं मग एक 3-4 झाल्या, परत रिजनल लेवल असते हा. तिथं एक 3-4, आणि मग नॅशनल लेवलला एक पहिली झाली ती जिंकली, मग एक होते ते हारले. ओके. मग तुझं कान फुटलेलं नाही, मग पैलवान कसं काय तू रे? नाही असं हे नाही की म्हणजे प्रत्येकाने जे करावं, ते फक्त ते माझा पण कान फुटलेला नाही, पण मी पैलवान होतो. मग म्हणून म्हटलं तुला की तुझा कान फुटलेला नाही तर पैलवान कसं काय? नाही असं मला असं काय. विचारतात प्रश्न लोक, किंवा तुमचं कान फुटलेलं नाही तर तुम्ही पैलवान नाही म्हणतात मला. मग मी फोटो एखादा दाखवला की म्हणजे होय तुम्ही आहे. तसं म्हणलं की तुझा का फुटला नाही का, तुम्ही तेवढं सांभाळून खेळत होता का? नाही सांभाळून खेळतात, किंवा म्हणजे मी गावाकडे जे म्हणजे जे चालत ना ते गावात जास्त खेळू नाही, म्हणजे मी मॅटवरची कुस्ती खेळ किंवा हा, म्हणजे टेक्निकल हा टेक्निकचे. मातीत खेळला असता तर कान पण फुटला असता. हा, किंवा मग ते फोडतात पण असतात, किंवा हे करतात ते म्हणजे बळ्याला सुपारी घालून फोडतात. सुपारी घालून हे करतात. बरोबर. मग डाईट जी असायचं तुझं हा, ती कसं असायचं त्यावेळी? डाईट मग नवोदयमध्ये होतं त्यामुळे घरून जायचे मला सगळं, म्हणजे सगळं महिन्याला दर पालक मिटिंग असेल त्यावेळी आणून द्यायचे, आणि मग नवोदयमध्ये टाइमली नाश्ता वगैरे किंवा संध्याकाळचे स्नॅक्स जेवण वगैरे असायचं. डाईट तिथं मी घरात आणायचे ना? हा, घरातून आणून द्यायचे, आणि तिथं टाइमली टाइम म्हणजे सकाळी नाश्ता असायचा, किंवा मग जेवण, आणि संध्याकाळचे फ्रुट्स वगैरे असायचे. असं वेगळा डाईट पलवान केला करतात तसा डाईट नाही केला फॉलो. नाही केला ना? कारण मी आधी ऍथलेटिक्स मध्ये असतो तो त्यामुळे. डाईट जर फॉलो केला असतास हा. तू तर मग तू पैलवान झाला असतास आणि मग असं राहिला असतास. म्हणजे तो डाईट खायचं आणि झोपायचं आणि 3ला उठायचं, परत व्यायाम करायचा. नाही, त्याचे पण फायदे आहेत, पण माझे त्यावेळी हे नव्हते, म्हणजे मला ऍथलेटिक्स मध्ये पण करायचं होतं, हँडबॉल पण खेळायचो मी, मग ते फिटनेस पण होती माझी, म्हणजे ऍथलेट बॉडी असते ना ते झालते, त्यामुळे मग मला कुस्तीत पण फायदा झाला त्याचा. आता इंजिनिअरिंग मध्ये असताना तुला प्लेसमेंट मध्ये भेटलेलं ना? हा, कॉलेजमधून. कुठं भेटलेलं? टीसीएस मध्ये झालं, ओरॅगल मध्ये पण झालं, म्हणजे मग किती पॅकेज होतं? ते टीसीएसचं 9 होतं आणि ओरॅगलचं 12 होतं, म्हणजे 12 लाखाचं? 14. हा. मग 12 ते 14 लाखाचं पॅकेज होतं. मग टीसी मग तू ती का स्वीकारलं नाहीस? तू CISF मध्ये पगार कमी. हा, पगार असला तरी म्हणजे स्टेबिलिटी आहे ह्याची, म्हणजे जॉब सिक्युरिटी आहे, किंवा मग मान सन्मान आहे, किंवा देशाची सेवा करतोय अशी जरा भावना आहे. आणि मला माहित होतं की म्हणजे हे माझं ध्येय नाही सब इन्स्पेक्टर, मला अजून वरचे हे करायचं, क्लास 1 पोस्ट हे करायचं आहे. मग मला माहित होतं की म्हणजे आता मी साईडला बघतोय आसपासचे जे काही म्हणजे मुलं जे हुशार नसतात ते पण करून दाखवतात. मग मला माहित होतं आपण तर नवोदयाला शिकलोय, एवढा आपला बॅकग्राऊंड चांगला, मग आपण पण करू शकतोय, म्हणजे ते असं वाटायचं की. मग आता तू ग्रामीण भागातून आलास बाळा, हा. बरोबर? ग्रामीण भागातला मुलगा नवोदयाला गेला, एवढी मोठं स्वप्न केलं. आता आपल्या गावामध्ये सुद्धा मला वाटतं क्लास 1 पोस्ट थोडी कमी मुलं आहेत, कमी लोक आहेत. तर तू इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुला कुठून ऊर्जा भेटली? सगळ्यात मोठं ऊर्जास्थान म्हणजे माझे परिवारच आहे, म्हणजे घरातल्यांचा खूप सपोर्ट आहे पहिल्यापासून, म्हणजे घरातल्यांनी हे केलं, म्हणजे जॉबला पण ज्यावेळी सिलेक्शन झालं त्यावेळी माझी इच्छा होती की जॉब करायची वगैरे, घरातले बोललेत की तू कर गव्हर्नमेंट एक्झामची प्रिपरेशन वगैरे. माझे वडील किंवा माझे आजोबा पण गावात असायचे, तुम्हाला माहिती आहे. दादांची पण खूप इच्छा होती, ते तर बोलायचे पप्पांना किंवा पप्पांच्या मामा, ते बोलायचे की ह्याची 2 एकर जमिनीच्या वाटण्याची विका तुम्ही, पण ह्याला तुम्ही अधिकारी करा. म्हणजे दादा म्हणायचं? हा, दादा बोलायचे की ह्याच्या वाटणीची जमीन विका तुम्ही, पण ह्याला अधिकारीच करा, पप्पांना बोलायचे. बरोबर. त्यामुळे स्वप्न आजोबाचे होते. त्यांचे पण होतं, किंवा मम्मीचे वगैरे पण होते. मम्मी मी जेवढे इंटरव्ह्यू बघितले आहेत युपीएससी वाल्यांचे, तेवढी मम्मी माझ्या मोबाईलवर युट्यूब व्हिडिओ बघत असते की एक दिवस माझा पण मुलगा इंटरव्ह्यू देईल म्हणून वगैरे. काय सांगतोस? अरे वा. मग त्यामुळे तुला एक असं वाटायचं हा, आपण पण स्पर्धा करावी असं वाटायचं. बरोबर. मग आता जी मुलं जी आहेत, आता तू न्यू जनरेशनचा मुलगा, तुझं वय वर्षाचं 22-23 वर्ष वय आहे, मोबाईल मध्ये मुलं जास्त इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्याबद्दल तुझं मत काय आहे रे? म्हणजे मोबाईलचे चांगले पण फायदे आहेत, मग आपण त्याचा चांगला यूज करू शकतोय, म्हणजे मला सोशल मीडियापासून जेवढं लांब राहील तेवढं चांगलंच आहे. म्हणजे आजकाल भरपूर हे झालंय की म्हणजे आता मुलं बघतात की ह्यानं हे गाडी घेतली, किंवा ह्याची अशी बॉडी आहे, ह्याची हे आहे, मग ते स्वतःला सेल्फ डाऊट होते मुलांना की सोशल मीडियामुळे, त्यामुळे ते थोडं टाळावं मुलांनी, आणि म्हणजे चांगलं त्याचा जेवढा हे होईल. मी आजवर इंस्टाग्रामचं अकाउंट नाही माझं, कधीच खोललं नाही. ते खुळे लोकांचं काम आहे. नाही, असं नाही, त्याचा चांगला पण फायदा घेऊ शकतो आपण, असं काय नाही की त्याचं वाईटच हे आहेत, त्याचा चांगला पण. एक जण आता इंस्टाग्राम वरून एकेकांचं करिअर पण आहे त्याच्यात. आता माझे पण पण ते चांगल्या पद्धतीचं कंटेंट पाहिजे, त्याचा हे चांगला वापर करून घेतला पाहिजे, पण फक्त असं काय त्याच्यातून भरकटून गेलं नको पाहिजे की मग आता इन्फ्लुएन्स होतात, म्हणजे आता जे सेलिब्रिटी असतात ते बघून मग त्यांचे लाईफस्टाईल फॉलो करायला बघतात, किंवा मग सोशल मीडिया बघून आयफोन घ्यायचं किंवा बाकी हे करायचं,
म्हणजे भरकटच चालल्या तरुण पिढी म्हणजे सोशल मीडियामध्ये ते फक्त थोडं कंट्रोल करायला पाहिजे. कंट्रोल करायला. म्हणजे नवीन ह्याच्यातला हा. मुलगा आहेस मोबाईलच्या दुनियेमधला, तर मला तुला हा एक प्रश्न विचारायचा आहे बाळा, की आता जी मुलं आहेत व्यसनाकडे पण वळायला लागले. व्यसन पण फार भयानक चाललंय. म्हणजे 18, 19, 20 वर्षाचा मुलगा सुद्धा ड्रिंक करणे म्हण किंवा नशा करणे म्हण, ते कुठलं वेब सिस्टम आहे ती ओढणे म्हण, ह्याच्याबद्दल तुझं मत काय आहे? म्हणजे नशा म्हणजे आपल्याला नशा शिक्षणाचा पाहिजे किंवा जे सक्सेस आहे त्याचा नशा लागला पाहिजे. म्हणजे जर आपण लहानपणापासून त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहिलो किंवा आपल्याला जर तसं घरातल्यांनी हे केलं किंवा आपण तसं सराउंडिंग आपलं जसं असेल ना त्यानुसार होतंय. म्हणजे आता मी लहानपणापासून बाहेर होतो शिक्षणाचं, त्यामुळे मला ठरलेलं होतं की आपल्याला काहीतरी करून दाखवायचं आहे. त्यामुळे मी कधी ह्या गोष्टींचा विचारच केला नाही की ह्याचं काय फायदे आहेत किंवा ह्याचे काय तोटे आहेत. म्हणजे मुलं भरकट जातात आणि सोशल मीडियाचा पण त्यावर खूप इम्पॅक्ट आहे. म्हणजे आपण सेलिब्रिटीजना बघतो ना की भरपूर ते मग त्यांचं सगळं फॉलो करायला बघतात की असंच आहे तसंच आहे. त्यामुळे फक्त सोशल मीडिया आपण चांगला कन्झ्युम केला पाहिजे. सोशल मीडिया पण चांगले इन्फ्लुअन्स करा. आता तुमच्यासारखे आहेत किंवा बाकीचे पण जे चांगले हे करतात त्यांना फॉलो केलं पाहिजे किंवा ते तर आहे. आता आमचे फॉलोअर्स फार कमी आहेत. तसे फॉलोअर्स डान्स करणाऱ्या लोकांचे किंवा कॉमेडियन करणारे त्यांचे फॉलोअर्स जास्त. तर हे असं कंटेंट बघायला कोणाला आवडत नाही. पण महाराष्ट्रवासियांना मी किंवा देशवासियांना मी एवढं सांगतो, ह्याची गरज आहे. जे आज आम्ही सांगतोय ही लोक आहेत, ह्याची गरज आहे आज दुनियेला. कारण काय झालंय, मुलांना माहित नाही की व्हॉट इज द मिनिंग ऑफ द लाईफ. जीवन म्हणजे काय माहित नाही आहे. आणि आई वडील फक्त मुलांना कोबड्या बनतात. आई वडिलांनी पोरांना बाहेर काढलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, संस्कार शिकवले पाहिजे. आज संस्कार नाहीत. ज्ञानी भरपूर आहे. प्रत्येक पोराला 80% अबोव मार्क्स असतात. पण पोरग्याला ज्ञानात पोरग डोक्या म्हणजे फार वर असतं, पण सकाळी येऊन पप्पाला शिवाय देतं, आईला शिवाय देतं. काय उपयोग आहे? आणि संस्कार नाही, कोणाच्या पाया पडणे नाही, हे शिकायला पाहिजे. तुला एक प्रश्न हा विचारतो बाळा, की आता तू एवढं इंडस्ट्रियल एरियामध्ये ह्याच्यात काम करतोस, पुढचं स्वप्न काय आहे तुझं भविष्यातलं? भविष्यात मला युपीएससीची एक्झाम देऊन म्हणजे आता मला युनिफॉर्मची आवड झाली थोडी. आता पण माझं सर्व्हिस पेटून झालं ना. माझे म्हणजे आर्मीत पण जायची थोडी इच्छा होती. मग ते एनडीएचं वगैरे त्यावेळी लॉकडाऊन वगैरे पडलं, ते सगळं राहूनच गेलं. मग आता मला आयपीएस व्हायचं ध्येय आहे. म्हणजे पुढे जाऊन मग तुझा आयपीएस व्हायचं तुझा रोल मॉडेल कोण? एखादा कोण अधिकारीचा रोल मॉडेल की ज्याला त्या बघितलं की त्यांना तुला समाज आवडतोय? हा म्हणजे असे भरपूर आहेत. म्हणजे आता 26/11च्या हल्ल्यात जे शहीद झाले सगळे, विजय केळकर किंवा मग बाकीचे होते ते अशोक कामटे सर होते किंवा मग आत्ताच्या ह्याच्यात पण विश्वास नांगरे पाटील सर आपल्या भागातलेच आहेत ना. त्यामुळे त्यांना आपण रिलेट करू शकतो की आपल्या भागातूनच ते वर गेलेत, त्यांच्यासारखंच आपण थोडं व्हावं. त्यांना पण म्हणजे त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं की ते पण प्रसिद्ध झाले. ते थोडं म्हणजे आता थोडं हे असते सगळ्यांना तसे. आणि बिरदेव डोनेबद्दल तू बघितलं का त्याचं मुलाखत? म्हणजे कसं आहे बिरदेव डोनेबद्दल तुझं काय मत आहे? तू कारण तो मुलगा सुद्धा सर्वसाधारण परिवार म्हणजे त्याचं पण बॅकग्राऊंड म्हणजे मी थोडं रिलेट करू शकतो. कारण इंजिनिअरिंग त्यांनी पण केल्या, म्हणजे सीओपीला वगैरे होते ना, इंजिनिअरिंग केले. मी पण वाचनमधून इंजिनिअरिंग केले. माझा एक मित्र आहे, त्याचे तो शेजारीच आहेत ते. त्यामुळं त्यांच्यापासून पण आता भरपूर जणांना प्रेरणा भेटली किंवा की आपण पण ग्रामीण भागातून पण आपण जाऊ शकतोय वरच्या ह्याच्यावर. फक्त आपल्याकडे जिद्द पाहिजे किंवा आपण लहानपणापासून, आता त्यांचं पण लहानपणापासून शिक्षण चांगलं झालंय. म्हणजे सीओपीला वगैरे शिकले ते किंवा आधीचं पण शिक्षण चांगलं आहे. चांगलं जरी झालं असलं पण त्याचा परिवार फार दुरावस्थेमध्ये होता. तेच. जरी परिस्थिती खरी असली तरी कॉलेजला त्यांनी चांगलं भेटलं ना ऍडमिशन वगैरे. म्हणजे जर ट्रॅक आपल्याला पहिल्यापासून व्यवस्थित सापडला तर मग होतंय लगेच. म्हणजे शहरातली लाईफस्टाईल आणि खेड्यातली लाईफस्टाईल ही आता दोन लाईफस्टाईल आहेत, बरोबर? खेड्यातली मुलं शेतीतली, आता तू खेड्यातला मुलगा, तू वालचंद कॉलेजला गेलास, तुझे विद्यार्थी काही मित्र असे पण भेटले असते तुला शहरातले होते. मग त्यामध्ये तुला काय असं जाणवलं की बाबा आपल्यातून त्यांच्यात काय बदल वाटतोय तुला? म्हणजे त्यांचे जरा हे वेगळे होते की त्यांना थोडी गाडी घेऊन यायचे वगैरे. आम्ही हॉस्टेललाच राहिलेलो, खेडेगावातून गेलतो वगैरे. म्हणजे असं काय जास्त एक्सपोजर नव्हतं आम्हाला. म्हणजे किंवा मग जास्त फिरणे वगैरे पण व्हायचं नाही आमचं तिथं. म्हणजे हॉस्टेललाच राहायचो आम्ही वगैरे बऱ्यापैकी. तिथले लोकल असायचे ते मग फिरायचे वगैरे भरपूर किंवा असं थोडं हे व्हायचं. तुला कधी असं वाटलं नाही का आपण पण फिरावं वगैरे असं वाटलं का? हा आता त्यावेळी होतेच, पण एवढे असं त्यावेळी हे पण नव्हते किंवा घरातले पण बोलायचे की थोडे जास्त जाऊ नको बाहेर वगैरे फिरायला एकटा. म्हणजे त्यांना काळजी वगैरे असायची ना, कारण बाहेर कधी जास्त पडलं नव्हतं. बरोबर. फक्त आधी नवोदयलाच होतं, ते पण त्या सराउंडिंग मध्ये. पण आता ते ज्यावेळेस सगळं राहिलंय ते आता मला आता पुढून मी फिरू शकतोय पूर्ण. कारण आता माझ्या आता सीआयसी मध्ये पण झालंय. त्यामुळं आता मग घरातले तुझे शत्रू आहेत का किंवा तुला त्यावेळी तुला फिरू दिलं नाही, बरोबर? मग ते तुझे शत्रू म्हणायचे का? त्यावेळी तुला राग आला असेल त्यांचा की मला माझे मित्र फिरतात मला जाऊ देत नाहीत. मग ते आज तुझे शत्रू आहेत का? आज तुला तिथे पोचायपर्यंत त्यांचे
सपोर्ट आहे का नाही? हा म्हणजे त्यांनी चांगल्यासाठीच जे हे केलं माझ्या, म्हणजे त्यावेळी जे समजत नव्हतं मला, पण आता मला समजायला लागले की त्यांनी जे पण आपल्यासाठी डिसिजन घेतलेत ते चांगलेच होते. म्हणजे मी स्वतः कॅपेबल नव्हतो ते डिसिजन घेण्याचे, किंवा मला स्वतःला माहित नव्हतं की मी काय करू शकतो. ते त्यांनी मला जाणीव करून दिली की तुझ्यात त्या कॅपॅसिटी आहेत म्हणून तू ते करू शकतोस म्हणून. म्हणजे वयाच्या 22व्या वर्षी मुलाला हे कळालं की बाबा घरातली माणसं बरोबर आहेत. त्यामुळे 9वी 10वी 8वी 7वी किंवा 11-12वीच्या मुलग्याने एखादा निर्णय घेताना जर बापानं किंवा आईनं किंवा आजोबानं जर सांगितलं बाळा थांब, तर त्या थांबायची ताकद त्या मुलात पाहिजे, हे ह्यातून मला सांगायचं आहे. कारण आजकाल मुलांच्यात ऐकायची मनस्थिती नाहीये. 5वीचा मुलगा सुद्धा आईला उलट बोलतो आणि 12वीचा मुलगा सुद्धा आई बापांच्या अंगावर धावून जातो, अशी परिस्थिती आहे. आजच्या मुलांनी कमीत कमी हे सांभाळून राहावा. ही मुलं वयाच्या 22व्या वर्षी आता सक्सेस झाली. आता इथून पुढे हा एखादा निर्णय जर घेतला तर ह्याचे आई वडील ह्याचा निर्णय कट करू शकत नाहीत. ह्याला सजेशन देऊ शकतात की बाबा असं नाही असं कर, पण कट करू शकत नाहीत. पण जर हा कॅपेबल नसता तर 40व्या वर्षी सुद्धा ह्याला सर्वसाधारण जीवन जगावं लागणार, म्हणजे नुसतं घरातच काम करावं लागणार. तर ह्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा. तू आता ही जी नवीन पिढीची मुलं आहेत, ह्या मुलांना तू काय सांगशील की अभ्यासाने, फक्त अभ्यासाबद्दल बोल, कशा पद्धतीने अभ्यास करावा? नवीनच्या पोराने 5वी-6वीची पोरं त्यांनी कसा अभ्यास करावा? म्हणजे आता आजकाल टेक्नॉलॉजी भरपूर आलेली आहे, त्याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतात. AI आता नवीन आलेला आहे. तर म्हणजे आधी कसं पुस्तकं सगळे चाळायला लागायचे, सगळे हे करायचे, रिसोर्सेस एवढे नव्हते. पण आजकाल तुम्हाला घरी बसल्या सगळे रिसोर्सेस वगैरे भेटतात. मग त्याचा तुम्ही चांगला फायदा करून घेतला पाहिजे. म्हणजे टेक्नॉलॉजी आले, जे नवीन AI वगैरे आले, त्याचा चांगला वापर करायला शिकला पाहिजे मुलांनी आजकालच्या. त्याचा वापर करून म्हणजे टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होऊ शकते. म्हणजे जास्त तुम्हाला भरकटता, म्हणजे जास्त काही रिसोर्सेस बघायची गरज नाही, म्हणजे तुम्हाला सगळं भेटू शकते रेडीमेड. ओके, टाइम मॅनेजमेंट. दुसरी गोष्ट, खेळासाठी दिवसातून किती वेळ द्यावा मुलाने तुझ्या अंदाजाप्रमाणे? खेळासाठी म्हणजे 2 तरी सत्र सकाळचं एक, म्हणजे रोज पाहिजे डेली तर कंपल्सरी. आणि मग सकाळी 1-2 आवर्स तरी केलीच पाहिजे एक्सरसाइज, पीटी. म्हणजे आपण हे करतो आपले, जरी खेळात जायचं नसलं तरी प्रत्येकाने करायलाच पाहिजे आपल्या फिटनेससाठी वगैरे. आणि मग तुम्हाला जर खेळायचं असेल तर संध्याकाळी पण तुम्ही एक सेक्शन करू शकता 2-3 तासाचं असं. 2 तास? म्हणजे जर तुम्हाला जास्त नाही, पण कमीत कमी 2 ते 3 तास दिवसातून खेळासाठी द्यावा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सगळं क्षेत्र हे केलं पाहिजे, म्हणजे अभ्यासात पण थोडं ठेवलं पाहिजे. मग जर तुम्हाला वाटलं की तुमच्यात तशी कॅपॅसिटी आहे खेळात पुढे जायची, मग त्यावेळी तुम्ही मग ते खेळाचे वाढू शकताय टाइम वगैरे. म्हणजे पहिल्यांदा फक्त शिक्षणाकडे पण दुर्लक्ष करू नये, म्हणजे दोन्ही पण सोबत घेऊन चाललं पाहिजे. येस, म्हणजे शिक्षण आणि खेळ हे दोन्ही घेऊन चाललं पाहिजे. त्याचा फायदाच होतो खेळाचा कुठं पण गेलं. दुसरी गोष्ट, आता वयाच्या 22व्या वर्षी तुला एक क्वेश्चन असा विचारतोय, मुलांच्या संस्काराची थोडीशी कमी आहे. आता मी 8वीची मुलं बघतोय, 7वीची बघतोय, किंवा 10वीची बघतोय, 12वीची बघतोय, इंजिनिअरिंग कॉलेजची सुद्धा मुलं मी बघितली, त्या क्षेत्रात मी होतो, बघितली. तर त्या मुलांच्यात नम्रता हा प्रकार कमी आलाय. ह्याच्याबद्दल तुझं मत काय? तुला त्यांनी काय करावं, कशा पद्धतीने काय करावं? आई वडिलांचा आदर करणे म्हण, ह्या गोष्टी त्यांच्याकडून थोडस टाळल्या जातात. ह्याच्याबद्दल तुझं मत काय? म्हणजे आई वडिलांनी त्यांचे लाड पुरवलेत. म्हणजे आधी थोडे स्ट्रिक्ट राहायचे आई वडील, आता कसं झालंय आजकाल आई वडील थोडे त्यांना लिनियंटली वागतात, किंवा खूप लाड करतात, त्यांना जे पाहिजे ते देतात. ते थोडं हे केलं पाहिजे घरातल्यांनी पण. मग घरात टाळायचं म्हणून मग मुलगा लगेच डिप्रेशन मध्ये जाते रे, टेन्शन मध्ये जाते. मग ते आई वडिलांच्या बोलायचं बंद करते. मग त्याने आई वडिलांनी काय करायचं? तर जीवापेक्षा प्रिय असते आपलं मुलं आपणास. मग ते आई वडिलांनी काय करायचं? नाही, ते मोह असतोय थोडा, पण एकदा त्याला मुलाला अक्कल आली की ते, म्हणजे आपण त्याला हेच करून, डिप्रेशन वगैरे हे शब्द आपण म्हणतो म्हणून शब्द आहेत ते, म्हणजे ते त्यांना माहितच नसलं डिप्रेशन म्हणजे काय, तर ते एवढे हे करणार नाहीत ना. म्हणजे एकदा त्याला हे केलं की पुढल्या वेळी तो गपगुमान ऐकतोय, म्हणजे असं हे करत. त्यामुळं असं नाही की बाबा, म्हणजे आई वडिलांनी मुलांचा लाड अति करू नये. हे तू वयाच्या 22व्या वर्षी सांगतोयस. हे बघा, हे आहे ज्ञानाचं खरं महत्व, की 22व्या वर्षी माणूस सांगू शकतो की आई वडिलांनी लाड करू नये. अजून ह्याला मुलं झालेली नाहीत त्यामुळे म्हणतोय, कोई बात नाही, असू दे. SSC म्हणून एक्झाम होती, स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून, CPO म्हणून, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन. ही झाली. दुसरी एक एक्झाम UPSC CAPFच्या एक्झामची माझी तयारी झाली. मग त्यात रिटर्न पास झालास का? रिटर्नची झाली एक्झाम, आता इंटरव्ह्यू वगैरे बाकी. इंटरव्ह्यू बाकी आहे. मग येणाऱ्या काळात तू इंटरव्ह्यू काय करणार आहेस? तयारी चालू आहे. तर आमच्या शुभेच्छा आहेत तुला इंटरव्ह्यू काय करण्यासाठी. आणि न्यू जनरेशनला मी नक्कीच एवढं सांगतो की मित्रांनो, ही मुलं समाजापुढे आणण्याचं कारण असं आहे की यांना लहानपणापासून आम्ही जवळनं बघितलेलं आहे. दुसरी गोष्ट, याच्या मी म्हणलं मगाशी की ह्याच्या बापाच्या लग्नात मी होतो, माझा फोटो आहे, तुम्ही बघा जरूर. दुसरी गोष्ट अशी की संस्कारात वाढलेला मुलगा आहे. म्हणजे संस्कार कसे असतात
आम्ही बघितले लहानपणापासून त्याच्या घरचे, त्याचे आजोबा त्यांना सांगणे म्हण, ते बोलणे. दुसरी गोष्ट शेतात कामं सुद्धा केलेत. शेतात काम केलेत ना? हा शेतात काम केलेत म्हणजे तुझ्या रानात हा सड लहानपणापासून. उचलल्यात? हा म्हणजे रानात शेतात सगळेच काम केलेत. नवोदयला जायच्या आधी मी सगळे काम करायचो. लॉकडाऊन मध्ये पण ज्यावेळी आता आमच्या आधी ट्रॅक्टर होता ना, त्यावेळी टोळी भेटली नव्हती आम्हाला. हो, हो. मग आम्ही स्वतः ऊस तोडून वगैरे भरायचो. घरातल्यांनीच आम्ही सगळा ऊस घालवलेला. काय सांगतोस तोडून? होय. म्हणजे म्हणजे कामगारांची सुद्धा गरज नाही पडली नाही तुमच्याकडे? त्यावेळी लॉकडाऊनला हेच नव्हते ना, आलेच ऊसतोड नव्हते कामगार? काम. हा ऊसतोड आलेच नव्हते कामगार. मग आमचा आम्हीच ऊस तोडून वगैरे भरून सगळं हे केलं. शेतातले मग काम पण सगळे घरात तुमची एक केले. 15-20 माणसं आहेत का? आहेत मग ती 15. टोळीच केली असती बरं झालं. ते टोळीचा मुकादम जर तू झाला असतास आणि बाकीच्या टोळीत कामाला लावलं चाललं असतं की रे. एक ट्रॅक्टर पण होता आपला. पण टोळी आपल्या भरपूर पैसे असतात त्या टोळीत ना. आता 25-30 लाख रुपये घेतात ना वर्षाच्या नंतर हे आहे ना, टर्न आहे ना टोळीचा. असेल तेवढा म्हणजे तेवढा असेल. मग बघ तुझं पॅकेज 30 लाखात झाला असतो. कोई बात नाही. हा मजेचा विषय आहे. पण अशा मुलांच्याकडून खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि नवीन जनरेशनला मी नक्कीच सांगतो बाळांनो, की गावातली जी मुलं असतात ह्या मुलांनी स्वतःला कमी समजू नका. तुम्ही फार मोठी आहे, तुमचं ज्ञान चांगलं आहे, तुम्ही खेळाकडे लक्ष द्या. त्याचबरोबर स्वतःला कमी समजू नका, मी हे करू शकत नाही. 100% तुम्ही करू शकताय. त्यासाठी रोजच्या रोज अभ्यास करा, आई वडिलांचा आदर करा. काही सांगतात बघा, आई वडिलांचे निर्णय 100% चुकतात. मी असं 100% सांगेन. एखाद्या आई वडील अडाणी असतात, त्यांचे निर्णय चुकतात, हे मी मान्य करेन. पण त्यांचं हृदय कधी चुकत नाही, कारण त्यांचं हृदय हे तुमच्या बाजूनच असतंय. त्यामुळे त्यांना समजावून सांगा की बाबा तुम्ही सांगितलं हा गोष्ट थोडीशी अशी अशी असं असं करूया, हे सांगा. त्याने त्यांना बरं वाटेल. त्यांना टाळू नका, त्यांना क्रॉस करू नका, एवढंच मी तुम्हाला 100% सांगतो. आणि अशा एका आमच्या भूषण गावाचं नाव पण मोठं करण्याचं कार्य केलं, परिवाराचं केलं आणि देशात सुद्धा येणाऱ्या काळात नाव मोठं करणार आहे. अशा भूषण पाटलाजवळ मी आलो, त्यांनी चांगल्या पद्धतीने मुलाखत दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद. जय